पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। कळी उमलण्यापूर्वीच गळा घोटला जातोय। राहता तालुक्यात बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी रॅकेटचा पर्दाफाश। स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी कठोर कायदे असतानाही अजूनही काही ठिकाणी मुलगी नको ही विकृत मानसिकता जिवंत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे। राहता तालुक्यातील निर्मळ पिंपरी शिवारात पोलिसांनी मोठी कारवाई करत बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड केलाय। पिंपरी निर्मळ येथे रात्री 9:30च्या सुमारास निळवंडे कालव्यालगतच्या निर्जन शेतात 2 खोल्यांमध्ये हा बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांना मिळाली। त्यानुसार श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलिसांनी तात्काळ छापा टाकला। या धडक कारवाईत डॉक्टरांसह 10 जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून काही आरोपींना अटक सुद्धा करण्यात आली आहे। घटनास्थळी अल्ट्रासाउंड सोनोग्राफी मशीन, मॉनिटर, बॅटरी, कागदपत्रे, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा सुमारे 24 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलिसांच्या तपासात आरोपी विविध ठिकाणाहून गरोदर महिलांना आणून त्यांची बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करत असल्याचं उघड झालं आहे। या प्रकरणी डॉक्टर स्वाती पवार यांच्या फिर्यादीवरून संबंधितावर गर्भलिंग तपासणी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून या रॅकेट मागील मोठ्या साखळीचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। एका बाजूला बेटी बचावचा नारा तर दुसऱ्या बाजूला अजूनही मुलींचा जन्म होण्यापूर्वीच त्यांचा गळा घोटला जातोय। ही अत्यंत चिंताजनक बाब आहे। स्त्री हीच सृष्टीची निर्माती आहे, मग तिच्याच अस्तित्वावर घाला का? कळी उमलण्यापूर्वीच गळा घोटणारी ही मानसिकता कधी बदलणार? महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी अहिल्यानगर जिल्हा संपादक जालिंदर आलाड।